मित्रांनो, पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हवामान आणि पर्यावरणाचा सर्वात जास्त ओव्हरलॅप असणारा टॉपिक कोणता असेल तर तो म्हणजे हवामान बदल आणि कोपेनचे वर्गीकरण. आपल्या विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून आज आपण या धड्याचे पूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत. कोपेनच्या इंग्रजी अक्षरांचा पासवर्ड कसा क्रॅक करायचा आणि जागतिक तापमानवाढी मागचे खरे विज्ञान काय आहे हे आपण आज अगदी सोप्या भाषेत डिकोड करूया. चला तर सुरू करूया. पृथ्वीच्या हवामानाची मूळ स्थिती आणि बदल यामध्ये आज आपण भूगोलातील एक अत्यंत ज्वलंत आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपली पृथ्वी ही एक महाकाय थर्मोस्टॅट सारखी आहे जी स्वतःचे तापमान नियंत्रित करत असते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण उष्णतेचा आलेख अभ्यासणार आहोत. यात आपण कोपेनच्या हवामान वर्गीकरणापासून ते आजच्या जागतिक तापमान वाढीपर्यंतचा निसर्गाचा समतोल आणि त्यात झालेला मानवी हस्तक्षेप यावर एक वैज्ञानिक दृष्टिकोन टाकणार आहोत. या संबंधीची एक फॅक्ट लक्षात ठेवा. हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज हा विषय UPSC GS पेपर 1 आणि GS पेपर 3 अशा दोन्ही पेपरचा गाभा आहे. जागतिक हवामान संघटना वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या व्याख्येनुसार हवामानाचा अंदाज घेण्यासाठी किमान 30 वर्षांच्या कालावधीतील हवामानाच्या सरासरी स्थितीचा अभ्यास केला जातो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की पृथ्वीवरील आजचे हवामान गेल्या 10,000 वर्षांपासून तुलनेने स्थिर आहे. या गुंतागुंतीच्या प्रणालीला समजून घेण्यासाठी व्ही कोपेन यांनी 1918 मध्ये एक अनुभवजन्य पद्धत शोधून काढली. जसे मी तुम्हाला मगाशी सोप्या उदाहरणाने सांगितले होते की त्यांनी तापमान आणि पर्जन्यमान या दोन गोष्टींचा वनस्पतींच्या वितरणाशी असलेला घनिष्ठ संबंध ओळखला आणि इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून पृथ्वीच्या हवामानाचे एक सुंदर डिकोडिंग केले. यावर PYQ कसा आला होता. व्लादिमीर कोपेन यांनी त्यांचे हवामान वर्गीकरण मासिक सरासरी तापमान मीन मंथली टेम्परेचर आणि मासिक सरासरी पर्जन्यमान मीन मंथली प्रेसिपिटेशन या दोन मुख्य निकषांवर आधारलेले होते. त्यांनी कॅन्डोल यांच्या वनस्पतीच्या वर्गीकरणाचा आधार घेतला. मित्रांनो, कोपेनचे वर्गीकरण पाहिल्यावर अनेक विद्यार्थ्यांना घाम फुटतो. कॅपिटल A स्मॉल f, कॅपिटल A स्मॉल m, CWG म्हणजे नक्की काय हे एखाद्या सिक्रेट कोड सारखं वाटतं. पण घाबरू नका. आयोगाच्या प्रिलिम्स मध्ये जोड्या लावण्यासाठी हा हक्काचा मार्ग आहे. तुमच्या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला या अक्षरांचा असा सोपा फॉर्म्युला सांगणार आहे की तुम्ही हे कधीच विसरू शकणार नाही. या डिकोडिंग मॅट्रिक्स मध्ये त्यांनी हवामानाचे 5 मुख्य मजले म्हणजे गट पाडले. कॅपिटल A म्हणजे उष्णकटिबंधीय 18 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असणारे. कॅपिटल B म्हणजे कोरडे हवामान जिथे पावसापेक्षा बाष्पीभवन जास्त होते. कॅपिटल C म्हणजे उबदार समशीतोष्ण म्हणजेच -3 ते 18 अंश सेल्सिअस. कॅपिटल D म्हणजे शीत बर्फाच्छादित म्हणजेच -3 अंश सेल्सिअस पेक्षा कमी. आणि कॅपिटल E म्हणजे अत्यंत शीत हवामान 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी. या मजल्यांवरील खोल्या दर्शवण्यासाठी त्यांनी स्मॉल f म्हणजेच कोरडा ऋतू नाही, स्मॉल m म्हणजे मान्सून, स्मॉल w म्हणजे हिवाळा कोरडा, स्मॉल s म्हणजे उन्हाळा कोरडा अशी छोटी अक्षरे वापरली आहेत. कॅपिटल B गटासाठी कॅपिटल S स्टेप्पी आणि कॅपिटल W डेझर्ट ही विशेष अक्षरे वापरली. आता यासाठी शॉर्टकट ट्रिक्स लक्षात घ्या. स्मॉल f म्हणजेच फेलेन हा जर्मन शब्द आहे. याचा अर्थ पावसाळा नसलेला ऋतू गायब आहे म्हणजेच वर्षभर सतत पाऊस आहे. स्मॉल w म्हणजे विंटर ड्राय हिवाळा कोरडा आणि स्मॉल s म्हणजे समर ड्राय उन्हाळा कोरडा. स्मॉल m म्हणजे मान्सून. हे एवढं सोपं आहे. आता हे हवामान पृथ्वीवर कसे पसरलेले आहे ते पाहूया. कॅपिटल A म्हणजेच ट्रॉपिकल ह्युमिड गट विषुववृत्ताजवळ 0 ते 30 अंश अक्षांश या दरम्यान आढळतो, ज्यात अमेझॉनचे खोरे, भारतासारखा मान्सून आणि सुदान सारखे प्रदेश येतात. तर कॅपिटल B ड्राय क्लायमेट गट हा 50 अंश ते 60 अंश अक्षांशादरम्यान आढळतो. हा इतका उष्ण गट आहे की 13 सप्टेंबर 1922 रोजी लिबियातील अल अजिजिया येथे चक्क 58 अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. आता MPSC साठी विशेष अपडेट लक्षात घ्या. भारताच्या संदर्भात पश्चिमी किनारपट्टीवर A स्मॉल m स्मॉल w आढळते, तर तामिळनाडूच्या कोरोमंडल किनाऱ्यावर कॅपिटल A स्मॉल s म्हणजेच उन्हाळा कोरडा आणि हिवाळ्यात पाऊस असे हवामान आढळते. आणि अपडेट लक्षात घ्या. लिबियातील अल अजिजियाचा रेकॉर्ड WMO ने नंतर अवैध ठरवला. आता अधिकृतपणे डेथ व्हॅली ही जी USA मध्ये आहे त्याचे तापमान 56.7 अंश सेल्सिअस हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण मानले जाते. जसे आपण ध्रुवांकडे जातो तसे हवामान थंड होत जाते. 30 अंश ते 50 अंश अक्षांशादरम्यान
कॅपिटल सी वॉर्म टेम्परेट हवामान असते, ज्यात भूमध्य सागरीय आणि चीन सारखे प्रदेश येतात. 40° ते 70°च्या दरम्यान कॅपिटल डी कोल्ड स्नो फॉरेस्ट हवामान असते, जिथे हवामानात कडाक्याची थंडी असते. आणि 70°च्या पुढे थेट फ्रीझर म्हणजेच कॅपिटल ई पोलार क्लायमेट सुरू होते, जिथे टुंड्रा आणि अंटार्क्टिका सारखी कायमस्वरूपी गोठलेली जमीन असते. या संबंधीचीच एक फॅक्ट लक्षात घ्या. कॅपिटल सी स्मॉल एस म्हणजेच भूमध्य सागरीय हवामान हे लिंबू वर्गीय फळांच्या सायट्रस फ्रूटच्या लागवडीसाठी आणि हिवाळ्यात पडणाऱ्या पावसासाठी म्हणजेच विंटर रेनफॉल जगभरात प्रसिद्ध आहेत. कॅपिटल ई कॅपिटल एफ म्हणजे आईस कॅप हवामानात तापमान कधीही 0°C वर जात नाही. इतिहास आणि भूगोलाचा किती जवळचा संबंध आहे हे आता आपण पाहणार आहोत. आज आपल्याला राजस्थान हे कोरडे वाळवंट वाटते, पण हजारो वर्षापूर्वी तिथे नद्या वाहत होत्या. आपण आपल्या पर्यावरणाच्या क्रॅश कोर्समध्येही याचा उल्लेख करतो की हवामान कधीच स्थिर नसते. पृथ्वीने अशी अनेक हिमयुगे आणि उष्णयुगे पाहिली आहेत. चला या नैसर्गिक टाइम मशीन मध्ये बसून थोडं मागं जाऊया. मित्रांनो, हे हवामान नेहमीच असे नव्हते. हा एक सतत बदलणारा कॅनव्हास आहे. भूशास्त्रीय पुराव्यांनुसार 500 ते 300 दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वी उबदार होती आणि प्लाइस्टोसीन युगात अनेक मोठी हिमयुगे येऊन गेली. भारताचा इतिहास पाहिला तर राजस्थानच्या वाळवंटात 8000 इसवी वर्षापूर्वी भरपूर पाऊस होता आणि हरप्पा संस्कृतीच्या काळातही म्हणजेच 2000 ते 1700 इसवी पूर्वी तिथे ओले हवामान होते. युरोपमध्ये 10व्या दशकात उबदार हवामानामुळे वायकिंग्सनी ग्रीनलँडमध्ये वस्ती केली होती आणि नंतर 1550 ते 1850 या काळात त्यांनी लिटिल आईस एज म्हणजेच कडाक्याची थंडी अनुभवली होती. मेन्सच्यासाठी हा फॅक्ट लक्षात ठेवा. भूतकाळातील हवामानाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रॉक्सी डेटा वापरतात, जसे की झाडांच्या खोडांवरील वलये, बर्फाचे नमुने आणि समुद्री गाळ. दुसरी फॅक्ट आहे प्लॅस्टेसियन इपोक हे त्याच्या विशाल हिमयुगांसाठी म्हणजे खूप आईस एजेस त्यामध्ये झाले यासाठी ओळखले जाते. हवामान का बदलते याची 2 मुख्य कारणे आहेत. नैसर्गिक कारणे जसे की सूर्यावरील काळे डाग सनस्पॉट्स, पृथ्वीच्या कक्षेतील मिलँकोविच आंदोलने त्याला म्हणतो आपण मिलँकोविच ऑसिलेशन्स आणि पिनाटुबा सारखी ज्वालामुखी जे हजारो वर्षातून हळूहळू बदल घडवून आणतात. पण मानवनिर्मित कारणे म्हणजेच अँथ्रोपोजेनिक ड्रायव्हर्स जसे की जीवाश्म इंधनांचा वाढता वापर आणि जंगलतोड यामुळे पृथ्वीच्या तापमानात अवघ्या काही दशकांमध्ये अतिशय वेगाने आणि धोकादायक वाढ झाली आहे. यामागची एक कन्सेप्ट पहा. मिलँकोविच सायकल्स मध्ये पृथ्वीच्या कक्षेचा आकार बदलणे, अक्षाचा कल आणि अक्षाचे लंबवर्तुळाकार फिरणे यांचा समावेश असतो. तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात सल्फर डायऑक्साईडचे एरोसोल्स पसरतात, जे सूर्यकिरणे परावर्तित करून पृथ्वीचे तापमान तात्पुरते कमी करतात. याला आपण ग्लोबल कूलिंग इफेक्ट म्हणतो. ही जागतिक तापमान वाढ नेमकी कशी होती हे हरितगृह परिणामांवरून समजून घेऊया. उन्हात बंद करून ठेवलेल्या कारमध्ये जशी प्रचंड उष्णता साचते तसे हे काम करते. काचेच्या घराप्रमाणे पृथ्वीच्या वातावरणातील वायू सूर्याच्या लघुलहरींना आत येऊ देतात, पण पृथ्वीवरून बाहेर पडणाऱ्या उष्णतेच्या दीर्घ लहरींना अडवतात, ज्यामुळे पृथ्वी उबदार राहते. याच बाबतीत एखादा PYQ पाहू. सूर्यकिरणे ही लघुलहरींच्या स्वरूपात आत येतात आणि पृथ्वीकडून उत्सर्जित होणारी उष्णता ही दीर्घ लहरींच्या म्हणजेच लॉंग वेव्ह रेडिएशनच्या स्वरूपात असते. हरितगृह वायू फक्त या दीर्घ लहरींनाच अडवतात. नैसर्गिक हरितगृह परिणामाशिवाय पृथ्वीचे तापमान उणे 18 -18°C असते. त्यामुळे हा परिणाम मुळात वाईट नाही, पण त्याचे वाढते प्रमाण घातक आहे. आता कारचं उदाहरण परत कंटिन्यू करू. या कारची काच बंद करणारे वायू कोणते? त्यांना आपण हरितगृह वायू म्हणतो. यात सर्वात मोठा वाटा कार्बन डायऑक्साईडचा आहे, जो कोळसा तेल जंगलतोडीमुळे वाढतोय. क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे रेफ्रिजरेटरमधून निघणारे अत्यंत प्रभावी वायू आहेत, जे ओझोनचा नाश करतात. याशिवाय शेतीतून निघणारा मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड उष्णता शोषण्यात आघाडीवर आहेत. तर ओझोनची दुहेरी भूमिका आहे. वरच्या थरात तो रक्षक आहे, तर खालच्या थरात तो उष्णता शोषक भक्षक बनतो. आता तुलनात्मक पाहूया. तापमान वाढण्याची मर्यादा म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि मिथेनची CO2 पेक्षा अनेक पटींनी जास्त असते. मात्र वातावरणात सर्वात जास्त प्रमाण CO2 चे असल्यामुळे तापमान वाढीत त्याचा वाटा सर्वाधिक म्हणजे 60% आहे.
खालच्या थरातील म्हणजेच तपांबरणातील ओझोन हा एक पोल्युटंट म्हणजेच प्रदूषक मानला जातो. ओझोनचा वरचा थर जो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो एखाद्या सनग्लासेस सारखा काम करतो आणि सूर्याच्या अतिनील किरणांना अडवतो. आपण जेव्हा आपले मानवनिर्मित क्लोरोफ्लोरोकार्बन्स तिथे पोहोचतात तेव्हा ते या ओझोनचा नाश करतात. आज घडीला अंटार्क्टिकावर ओझोनच्या थरात मोठी घट झाली आहे, ज्याला आपण ओझोन होल म्हणतो. याच संबंधी एक फॅक्ट, ओझोनच्या थराची जाडी मोजण्याचे एकक डॉप्सन युनिट हे आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन्सवर बंदी घालण्यासाठी 1987 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल स्वाक्षरी करण्यात आला, जो जगातील सर्वात यशस्वी पर्यावरणीय करार मानला जातो. मित्रांनो, आता आपण या समस्येच्या मुळाशी जात आहोत. निसर्गाचा एक तराजू आहे, पण आपण मानवाने हा तराजू पूर्णपणे बिघडवून टाकला आहे. आपण एकाच वेळी दोन चुका करतोय. एकीकडे प्रदूषण करून सोर्स वाढवतोय, तर दुसरीकडे जंगले हा कार्बन शोषून घेतात त्यांनाच आपण तोडतोय. हा डबल अटॅक पृथ्वीसाठी किती घातक आहे हे आता आपण बघूया. निसर्गाचा एक तराजू आहे. एका बाजूला कार्बन उत्सर्जन करणारे स्त्रोत म्हणजे सोर्सेस आहेत, उदाहरणार्थ कारखाने, आणि दुसऱ्या बाजूला तो कार्बन शोषून घेणारे साठे म्हणजेच सिंक्स आहेत, जे महासागरे आणि जंगल यांच्या स्वरूपात आहेत. पण जंगल तोडीमुळे आपल्याला दुहेरी फटका बसतो. आपण फक्त कार्बनचे स्त्रोत वाढवत नाहीये, तर कार्बन शोषून घेणारे म्हणजेच जंगलांचे स्त्रोत देखील नष्ट करत आहोत. आणि लक्षात ठेवा, वातावरणाला या बदलांशी जुळून घ्यायला 20 ते 50 वर्षे लागतात. हा विलंब आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मेन्स परीक्षेसाठी एक फॅक्ट लक्षात ठेवा, महासागर हे पृथ्वीवरील कार्बनचे सर्वात मोठे ऍक्टिव्ह सिंक आहेत. पण कार्बन जास्त शोषल्यामुळे समुद्राचे आम्लीकरण म्हणजेच ओशन ऍसिडिफिकेशन होत आहे, जे प्रवाळ भित्तिकांसाठी म्हणजेच कोरल रीफ्ससाठी घातक आहेत. जागतिक तापमान वाढ ही आता एक केवळ संकल्पना राहिलेली नाही, ते एक वास्तव आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान 14 अंश सेल्सिअस आहे, पण 20व्या शतकात त्यात 0.6 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. यातील सर्वाधिक वाढ 1901 ते 44 आणि 1977 ते 99 या 2 टप्प्यात झाली आहे. 1998 हे तर बहुधा संपूर्ण सहस्त्र दशकातील सर्वात उष्ण वर्ष होते. याचा थेट परिणाम म्हणून हिमालयातील गंगोत्री हिमनदी दरवर्षी तब्बल 23 मीटरने मागे सरकत आहे म्हणजेच वितळत आहे. एक फॅक्ट लक्षात घेऊया, IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज याच्या अहवालानुसार औद्योगिक क्रांतीच्या आधीपासून आतापर्यंत जगातील तापमानात सुमारे 1.1 डिग्री सेल्सिअस ते 1.2 डिग्री सेल्सिअसची वाढ झाली आहे. मानवी हस्तक्षेप हे यामागील कारण आहे. या तापमानाचे परिणाम एखाद्या डॉमिनो इफेक्ट सारखे साखळीबद्ध म्हणजेच कॅस्केडिंग इफेक्ट आहेत. सर्वात भयंकर म्हणजे हा एक अपरिवर्तनीय बदल म्हणजेच इररिव्हर्सिबल इफेक्ट आहे. एकदा बर्फ वितळला की तो परत गोठवणे कठीण आहे. हिमनद्या आणि हिमतलाव वितळणे हे भौतिक परिणाम आहेत. या पाण्यामुळे आणि पाण्याच्या औष्णिक प्रसरणामुळे सागरी पातळीत वाढ होते आणि सरते शेवटी किनारपट्टीचे देश आणि बेटे पाण्याखाली जाऊन लोकांचे विस्थापन होण्याचे मोठे सामाजिक संकट सोशल क्रायसिस निर्माण होतो. मेन्सच्या संदर्भातील फॅक्ट लक्षात ठेवा, समुद्राची पातळी वाढण्याचे सर्वात मोठे कारण हे केवळ बर्फ वितळणे नसून तापमान वाढीमुळे होणारे औष्णिक प्रसरण थर्मल एक्सपान्शन ऑफ वॉटर हे आहे. मालदीव आणि तुवालू यांच्यासारख्या बेट राष्ट्रांना यामुळे अस्तित्वाचा धोका निर्माण झाला आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी जगाने एकत्र येऊन एक पाऊल उचलले, ते म्हणजे क्योटो प्रोटोकॉल. 1997 मध्ये याची घोषणा झाली आणि 2005 पासून 141 देशांच्या मान्यतेने तो लागू करण्यात आला. याचे मुख्य उद्दिष्ट होते 35 औद्योगिक देशांनी 2012 पर्यंत त्यांचे हरितगृह वायूंचे उत्सर्जन 1990च्या पातळीपेक्षा 5% कमी करणे. याच बाबतीत एक PYQ येतो. क्योटो प्रोटोकॉलमध्ये कार्बन ट्रेडिंग आणि क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम यांच्यासारख्या बाजार आधारित यंत्रणांचा समावेश होतो. अलीकडच्या काळात पॅरिस करार हा क्योटो प्रोटोकॉलचा आधुनिक आणि सर्वसमावेशक वारसदार मानला जातो, ज्याचे ध्येय तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत रोखणे हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण धड्याचा निष्कर्ष काय? जागतिक तापमान वाढीचे परिणाम सर्वत्र समान नसले तरी त्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील संपूर्ण जीवनचक्रावर निश्चित होईल. जगातील सर्व देशांनी या आव्हानाला सामोरे जाण्याची वेळ आता आली आहे. आपण अशी जीवनशैली स्वीकारली पाहिजे जी येणाऱ्या पिढ्यांसाठी ही पृथ्वी राहण्यायोग्य ठेवेल. कारण ही पृथ्वी आपल्याला पूर्वजांकडून मिळालेली नाही, तर ती आपल्या मुलांकडून उसनवार घेतलेली आहे. मेन्ससाठी विशेष बाब लक्षात घ्या, जागतिक स्तरावर हवामान न्याय आणि कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी CBDR
या तत्वांचा स्वीकार करणे शाश्वत विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, आपण कोपेनच्या वर्गीकरणापासून ते थेट पॅरिस करारापर्यंतचा एक सविस्तर रिव्ह्यू घेतला. मला खात्री आहे की आता तुम्हाला हवामान बदलाची ही गुंतागुंत अगदी स्पष्ट झाली असेल. पर्यावरण आणि भूगोल यांसारख्या विषयांचा अभ्यास करताना नेहमी असा मल्टी डायमेन्शनल दृष्टिकोन ठेवावा लागतो. या टॉपिकच्या संपूर्ण नोट्स आपल्या सह्याद्री आयएसच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर तुषार घोरपडे. तुम्ही जर एमपीएससी किंवा यूपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तयारी करत असाल तर एनसीईआरटीचे महत्त्व तुम्हाला ठाऊकच असेल. म्हणूनच तुमच्यासाठी सह्याद्री आयएस अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष उपक्रम, एनसीईआरटी साधना मोफत बॅच. प्रत्येक यशस्वी उमेदवाराची सुरुवात एनसीईआरटीच्या अभ्यासापासूनच होते. खरं सांगायचं तर नवोदित विद्यार्थ्यांसाठी थेट रेफरन्स बुक्सकडे वळणं हे अनेक अडचणी निर्माण करणारं असतं. मूलभूत संकल्पनांची पायाभूत समज नसेल तर विषय समजणं कठीण जातं. म्हणूनच एनसीईआरटी हे रेफरन्स बुक्सकडे जाण्यापूर्वीचा एक आवश्यक असा टप्पा आहे. यूपीएससी प्रिलिम्समध्ये एनसीईआरटीच्या पुस्तकांवर आधारित प्रश्न वारंवार विचारले जातात. एनसीईआरटीच्या अभ्यासामुळे केवळ माहिती मिळत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने, संघटित रीतीने आणि सुसंगत प्रवाहासह साध्या भाषेत मांडणी कशी करायची हे देखील समजते. त्याचा उत्तर लेखनासाठी नक्कीच फायदा होतो. एनसीईआरटीची ही बॅच संपूर्णपणे मोफत आहे आणि या बॅचमध्ये मी स्वतः आणि आपली तज्ञ टीम मार्गदर्शन करणार आहे. बॅचचं माध्यम मराठी असेल. त्याचबरोबर ही एनसीईआरटी बॅच तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची ओळख करून देईल, ज्यामुळे तुमची कोणत्या विषयात स्वाभाविक रुची आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळे यूपीएससी किंवा एमपीएससीसाठी तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट ठरवणंही अधिक सोपं होणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधा. तसेच बॅचच्या अपडेट्ससाठी आजच सह्याद्री आयएसच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या संधीचा पुरेपूर लाभ घ्या.